वंचित आणि मवियाची युती तुटली आणि गेल्या वेळीप्रमाणे यंदाही प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी गेम चेंजर ठरणार आहे हे फिक्स झालं। वंचितच्या उमेदवारांच्या याद्या एकापाठोपाठ एक समोर येत आहेत। प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून मैदानात आहेत। अनेक ठिकाणी वंचितचा उमेदवार प्रस्थापितांना घाम फोडणार आहे। त्यात वंचितनं दक्षिण मध्य मुंबईत आपला उमेदवार बदलण्यानं इथली समीकरणं बदलण्याची शक्यता बळावली आहे। असं झालं तर वंचितच्या उमेदवारांचा फटका कोणाला बसणार? दक्षिण मध्य मुंबईत वंचित फॅक्टर कुणाचा गेम करणार? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची निवडणूक यंदा अनेक कारणांमुळे रंगतदार ठरणार आहे। कारण शिवसेना राष्ट्रवादी या दोन बड्या पक्षात बंडानं राजकीय गणित बदललेत। आता महायुतीकडून दक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा सुटली ती शिवसेनेच्या ठाकरे गटाला। पण इथं काँग्रेसची ताकद जास्त असल्यानं या जागेवर काँग्रेसचा दावा होता। पण ही जागा ठाकरेंनी आपल्याकडे ठेवल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते। शिवाय तो वंचित फॅक्टर ही महत्त्वाचा असल्यानं निवडणुकीत हा व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळू शकतो। पण मूळ विषयाला हात घालण्याआधी इथली राजकीय गणित समजून घेऊयात। आता या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यापैकी चेंबूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रकाश फातपेरकर आमदार आहेत, तर धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत। सायन कोळीवाडा आहे ते आर तमिळसेल्वन, तर वडाळ्यात कालिदास कोळंबर हे भाजपचे आमदार आहेत। माहीमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे सदा सरवंकर आमदार आहेत, तर अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नवाब मलिक आमदार आहेत। आता यावरून मतदारसंघात कोणाची ताकद जास्त आहे हे स्पष्ट होतं। आता इथे काँग्रेसची नाराजी ही निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकते। कारण मवियाच्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा 2 जागा सोडण्यात आल्यात। पण काँग्रेसला हवी होती ती दक्षिण मध्य मुंबईची जागा। कारण स्पष्ट आहे, या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिलेत, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती। शिवाय काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या जागेसाठी इच्छुक होत्या। धारावीत त्यांची मोठी ताकद आहे। राहुल गांधींची मुंबईत यात्रा आली तेव्हा धारावीतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता। दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही होती, पण काँग्रेसची इथं ताकद असतानाही ही जागा ठाकरे गटाला सुटली। पण दुसरीकडे काँग्रेसमधली नाराजी मात्र वाढली आहे। वर्षा गायकवाड यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। पण गेल्या निवडणुकींचा हवाला देत ठाकरेंनी ही जागा आपल्याकडे ठेवून घेतली आहे। पण काँग्रेसच्या नाराजीनं मतविभाजनाचा फटका ठाकरेंना बसू शकतो। पण हा मतदारसंघ इतका महत्त्वाचा काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो। कारण या मतदारसंघात वेगवेगळ्या धर्माचे, भाषेचे आणि जातीचे मतदार राहतात। बहुजातीय बहुभाषीय मतदार हेच या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे। समाजातील अनेक आर्थिक स्तरातील लोक या मतदारसंघात राहतात। मुंबईतील अनेक लहान मोठे उद्योग याच मतदारसंघात आहेत। शिवाय आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी याच मतदारसंघात आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या धारावी महत्त्वाची आहे। कारण आहे धारावीची लोकसंख्या। धारावीत लाखोच्या संख्येनं लोक राहतात आणि इथं मोठ्या संख्येने अल्पसंख्याक लोक राहतात। त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी धारावी आणि परिणामी दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ हा एक मोठा वोट बँक आहे। आणि इथं वंचितला मिळणारी मतही निर्णायक असल्यानं वंचित इथं काय खेळी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वंचित बहुजन आघाडीनं उत्तर मध्य मुंबईतून अबुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर केली होती। मात्र त्याच्या उमेदवारीत बदल करून त्यांना दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार म्हणून घोषित केलं। खरं तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात सुजात आंबेडकर यांच्या नावासाठी कार्यकर्त्याकडून आग्रह होता, पण इथं अचानक उमेदवार बदल करून अबुल खान यांना दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार म्हणून घोषित केलं। पण या भागात बहुजन समाजाच्या मतांची टक्केवारी मोठी असल्याने दक्षिण मध्य मुंबईत वंचित नेमकी कोणाची मतं खाणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आता वंचित जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराचा धक्का नेमका कोणाला? कारण मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण 16% आसपास बहुजन समाजाचे मतदार आहेत, तर मुस्लिम समाजाच्या मतदारांचं प्रमाण 23% इतकं आहे। या दोन्ही समाजाचे मतदार प्रामुख्याने धारावी, वडाळा आणि सायन कोळीवाडा येथील आहेत। 2019 या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे विजयी झाले होते। त्यांना एकूण 54.2% मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या उमेदवाराला एकूण 34.8% मतं मिळाली होती।
तर वंचितला मिळालेली मतांची टक्केवारी होती 8.1%. आता 2 पक्ष फुटल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे यंदा मतांचा 1% निर्णायक ठरणार आहे. गेल्या वेळची आकडेवारी पाहिली तर वंचितच्या मतांचा फटका हा काँग्रेसला बसला होता. पण यंदा या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असल्याने वंचित फॅक्टर शिवसेनेच्या कोणत्या गटाला धक्का देणार हे बघणं महत्त्वाचं आहे. पण दक्षिण मध्य मुंबईत यंदा कोण बाजी मारणार, वंचितचा उमेदवार कुणाचा गेम करणार, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.